2006 राजनाथ सिंह पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर भाजपच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आणि त्यावेळी भाजपच्या संसदीय मंडळातही बदल करण्यात आले. संसदीय मंडळ म्हणजेच भाजपच्या अंतर्गत रचनेतील सर्वोच्च संस्था. पक्षाची धोरणं ठरवण्यापासून ते प्रमुख राजकीय निर्णय घेण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे अधिकार या मंडळाकडे असतात. राजनाथ सिंग यांनी अध्यक्ष झाल्यानंतर संसदीय मंडळात फेरबदल केले आणि त्यावेळी घेतलेल्या एका निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संसदीय मंडळातून बाहेर करण्यात आलं होतं. मोदींचा लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात संसदीय मंडळात समावेश झाला होता, पण राजनाथ सिंग अध्यक्ष झाल्यानंतर वर्षभरातच मोदींना या मंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यावेळी या निर्णयाची मोठी चर्चा झाली होती, पण फक्त 7 वर्षांनी परिस्थिती पूर्णपणे बदलली. 2013 मध्ये याच राजनाथ सिंह यांनी पुन्हा नरेंद्र मोदींचा संसदीय मंडळात समावेश केला आणि त्यानंतरच्या एका वर्षात भारतीय राजकारणाचं चित्रच बदललं. 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. हा जुना किस्सा आठवण्याचं कारण म्हणजे भाजपच्या संसदीय मंडळात पुन्हा एकदा मोठ्या फेरबदलांची चर्चा सुरू झाली आहे. नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर भाजपच्या संघटनात्मक रचनेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि या बदलात 2 मुख्यमंत्र्यांची नावं सर्वात जास्त चर्चेत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. या दोन्ही नेत्यांना भाजपच्या संसदीय मंडळात स्थान मिळू शकतं, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आणि जर हे खरंच असं झालं तर हा फक्त बदल नसेल, कारण भाजपच्या संसदीय मंडळात एखाद्या नेत्याला स्थान मिळणं म्हणजे पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरती त्याचं राजकीय वजन वाढल्याचा मोठा संकेत मानला जातो. तर मग हे संसदीय मंडळ नेमकं काय असतं? फडणवीस आणि योगींना यात स्थान मिळालं तर त्याचा अर्थ काय आणि या निर्णयाचा महाराष्ट्रासह देशाच्या भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, हेच समजून घ्यायचं आहे आपल्याला. नमस्कार आणि तुम्ही बघताय मी मराठी कॉमन मॅन. सर्वात आधी भाजपच्या संसदीय मंडळात समजून घेणं गरजेचं आहे. भाजपच्या घटनेनुसार संसदीय मंडळ ही पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष असतात आणि सध्या ही जबाबदारी नितीन नवीन यांच्याकडे आहे. तर पक्षाचे संघटन सरचिटणीस हे संसदीय मंडळाचे सचिव म्हणून काम पाहतात. सध्या ही जबाबदारी BL संतोष यांच्याकडे आहे. भाजपच्या घटनेनुसार या मंडळात अध्यक्षांसह जास्तीत जास्त 11 सदस्य असू शकतात. पण नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सध्या या मंडळाच्या रचनेत बदल होण्याची चर्चा आहे आणि या मंडळाची रचना करताना फक्त एखाद्या नेत्याची ज्येष्ठता पाहिली जात नाही. प्रादेशिक समीकरणं, सामाजिक समीकरणं, संघटनात्मक अनुभव आणि पक्षातील राजकीय वजन या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. सध्या या मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा, PS येडियुरप्पा, PL संतोष, सर्वानंद सोनोवाल, K लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव आणि सत्यनारायण जटिया यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. आता प्रश्न असा आहे की या मंडळाला एवढं महत्त्व का आहे? कारण पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय पातळीवरील अनेक महत्त्वाचे निर्णय याच पातळीवरती घेतले जातात. विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर एखाद्या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार आणि असणार किंवा पक्षाचा विधिमंडळ नेता कोण असणार यासारख्या निर्णयांमध्ये संसदीय मंडळाची भूमिका महत्त्वाची असते आणि याच कारणामुळं राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सहसा या मंडळापासून दूर ठेवले जातात. कारण मुख्यमंत्री स्वतःचा त्या निर्णय प्रक्रियेचा भाग असेल तर हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा भाजपामधला तर्क आहे. 2006 मध्ये राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींना संसदीय मंडळातून बाहेर केलं होतं. 2022 मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही याच कारणामुळे मंडळातून बाहेर ठेवलं होतं. पण आता याच नियमाला काही प्रमाणात अपवाद करण्याची चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांची नावं यासाठी चर्चेत आहेत. आता जर खरंच हे दोन्ही मुख्यमंत्री संसदीय मंडळात आले
तर त्याचा पहिला राजकीय अर्थ काय निघतो, तो म्हणजे या दोन्ही नेत्यांचं राष्ट्रीय पातळीवरचं राजकीय महत्त्व वाढत आहे. आणि इथे संघांच्या भूमिकेची चर्चा देखील महत्त्वाची ठरते. भाजपमध्ये अलीकडच्या काही फेरबदलांकडे पाहिलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या नेत्यांना पुन्हा महत्त्वाच्या भूमिका मिळताना दिसत आहेत. राम माधव यांचं भाजप संघटनेत पुनरागमन झालं आहे. BL संतोष यांचं संघटन सरचिटणीसपद कायम आहे. आणि आता संघाशी जवळीक असलेल्या फडणवीस आणि योगी यांच्या नावाची संसदीय मंडळासाठी चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर कनेक्शन सर्वश्रुत आहे, तर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे मुख्यमंत्री म्हणून निवड होत असताना संघाची भूमिका महत्त्वाची होती, अशी चर्चा आता सातत्याने होत आली आहे. म्हणूनच भाजपच्या या फेरबदलांमध्ये संघाचा प्रभाव वाढतोय का, हा प्रश्नही आता विचारला जात आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, जर योगी आदित्यनाथ संसदीय मंडळात आले तर त्याचा उत्तर प्रदेशच्या राजकारणावरती मोठा परिणाम होऊ शकतो. कारण उत्तर प्रदेशची पुढची विधानसभा निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योगी आदित्यनाथ हेच भाजपचा प्रमुख चेहरा असतील, अशी सध्या परिस्थिती पण आहे. पण पक्षाच्या आतमध्ये नेतृत्वाच्या प्रश्नावरती वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची उपमुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा ही भाजपच्या राजकारणात लपून राहिलेली गोष्ट नाही. त्यांच्या समर्थकांकडून अनेकदा योगींच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अमित शहा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यातील समीकरणांबद्दलही राजकीय चर्चांमध्ये अनेकदा बोललं जातं. अशा परिस्थितीत जर योगी आदित्यनाथ यांना थेट भाजपच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्थेत स्थान मिळालं तर पक्षाच्या आत आणि बाहेर एक स्पष्ट संदेश जाऊ शकतो. तो म्हणजे उत्तर प्रदेशात सध्या योगींच्या नेतृत्वाला कोणताही पर्याय नाही. योगी हेच उत्तर प्रदेशातील भाजपचे सर्वात महत्त्वाचे नेते आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीचं नेतृत्वही त्यांच्याच हातात राहणार आहे. म्हणजेच संसदीय मंडळातील स्थान हे योगींच्या राजकीय वजनावरती शिक्कामोर्तब करू शकतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं तर त्यांची परिस्थिती आणखी वेगळी आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये फडणवीसांचं नेतृत्व सध्या जवळपास निर्विवाद आहे. महायुतीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचंच नेतृत्व स्वीकारलं गेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस सध्या पूर्णपणे स्थिर आहेत. त्यामुळे जर अशा परिस्थितीत त्यांना राष्ट्रीय पातळीवरती मोठी जबाबदारी मिळत असेल तर त्याचे दूरगामी राजकीय अर्थ निघू शकतात. आणि इथे पुन्हा एकदा 2013चा नरेंद्र मोदींचा किस्सा आठवतो. 2013 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच त्यांना भाजपच्या संसदीय मंडळात स्थान देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं राष्ट्रीय राजकारणातील वजन झपाट्याने वाढलं. 2014 मध्ये ते भाजपचे पंतप्रधानाचे उमेदवार झाले आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान. म्हणून आता प्रश्न असा विचारला जातोय की फडणवीस यांच्या बाबतही भाजप अशीच काही तयारी करत आहे का? आज फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पण उद्या त्यांना राष्ट्रीय पातळीवरती मोठी जबाबदारी दिली गेली तर नागपूरचं संघाचं मजबूत पाठबळ त्यांच्या मागे आहे. त्यांचा प्रशासनाचा अनुभव आहे, महाराष्ट्रासारखा मोठ्या राज्याचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती पक्षासाठी काम करण्याची क्षमता देखील त्यांनी अनेकदा दाखवली आहे. म्हणूनच संसदीय मंडळातील स्थान हे भविष्यातील मोठ्या भूमिकेची तयारी असू शकते, अशी चर्चा होणं स्वाभाविकच आहे. पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, संसदीय मंडळात स्थान मिळालं म्हणजे लगेच पंतप्रधान पदाची तयारी सुरू झाली असा अर्थ काढणं योग्य ठरणार नाही. पक्षात एखाद्या नेत्याचं राजकीय वजन वाढवण्यासाठी, राष्ट्रीय स्तरावर त्याला अधिक महत्त्व देण्यासाठी किंवा विविध राज्यांमध्ये त्याचा उपयोग करण्यासाठीही अशा नियुक्त्या केल्या जाऊ शकतात. म्हणून या एका निर्णयावरून थेट 2030, 2034 किंवा त्या पुढचं राजकारण ठरवणं घाईचं ठरेल. पण संकेत नक्कीच महत्त्वाचा असेल आणि भाजपच्या इतिहासात अशा संकेतांचं महत्त्व कमी नाही.
2022 जेव्हा नितीन गडकरी यांनी शिवराज सिंग चौहान यांना संसदीय मंडळातून बाहेर करण्यात आलं, तेव्हा त्याच्या राजकीय अर्थावरती मोठी चर्चा सुरू झाली होती. नितीन गडकरी हे पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला संसदीय मंडळातून बाहेर केल्यामुळे भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाचा समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी गडकरींचं राजकीय वजन कमी करण्याचा हा प्रयत्न होता, अशी ही चर्चा झाली. आज पुन्हा संसदीय मंडळाची रचना बदलत असेल तर त्यामुळे भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाच्या समीकरणांकडे सगळ्यांचं लक्ष जाणं साहजिक आहे. फडणवीस आणि योगी यांच्या बरोबरच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा आणि पश्चिम बंगालचे भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. त्यामुळे हे फक्त 2 नेत्यांचं प्रमोशन नाही, भाजपमध्ये पुढच्या टप्प्यात कोणत्या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवरती पुढे आणलं जाणार आहे याचा हा संकेत असू शकतो. आणि यासोबत JP नड्डा यांच्या भूमिकेतही बदल होऊ शकतात, अशी चर्चा आता सुरू आहे. म्हणजेच भाजपच्या संघटनात्मक रचनेत पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावरती फेरबदल होण्याची शक्यता जास्त आहे. पण शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, फडणवीस आणि योगी खरंच संसदीय मंडळात येतील का? आत्ताच्या घडीला याचं अधिकृत उत्तर नाही असं आहे आणि ही राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा आहे. पण जर दोन्ही नेत्यांचा समावेश झाला तर त्याकडे केवळ पक्षाच्या अंतर्गत फेरबदल म्हणून पाहता येणार नाही. योगींसाठी हा उत्तर प्रदेशातील नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करणारा एक निर्णय ठरू शकतो आणि फडणवीसांसाठी हा महाराष्ट्राच्या पलीकडे राष्ट्रीय राजकारणात मोठ्या भूमिकेची सुरुवात करणारा संकेत ठरू शकतो. विशेषतः भाजपमध्ये नेतृत्वाची पुढची पिढी कोणाची असेल याबाबत अनेक वर्षापासून चर्चा सुरू आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वावरती नंतर भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात कोणते चेहरे सर्वात प्रभावी असतील हा प्रश्न भविष्यात आणखी महत्त्वाचा होणार आहे. आणि त्या यादीत योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव आधीपासूनच चर्चेत आहेत. म्हणून संसदीय मंडळातील एक जागा ही फक्त एक जागा नसते, ती पक्षाच्या आतल्या राजकीय वजनांचं एक संकेतस्थळ असते. कोणाला वर आणलं जातंय, कोणाला बाजूला केलं जातंय, कोणाला निर्णय प्रक्रियेच्या केंद्रात आणलं जातंय आणि कोणाला त्या केंद्रापासून दूर ठेवलं जातं. या सगळ्यातून भाजपच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत मिळतात. आता पुढच्या काही दिवसात संसदीय मंडळाची नवी रचना जाहीर झाली तर सगळ्यांचं लक्ष नक्कीच फडणवीस आणि योगींच्या नावाकडे असेल. कारण ही 2 नावं फक्त 2 मुख्यमंत्र्यांची नाहीत, ही भाजपच्या भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्वाच्या चर्चेत आधीपासून असलेली 2 मोठी नावं आहेत. आता पाहायचं एवढंच, भाजप या दोघांना राष्ट्रीय पातळीवरती आणखी मोठी जबाबदारी देतं का? योगींना उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणखी मजबूत केलं जातं का? आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दिल्लीच्या राजकारणाचे दरवाजे आत्तापासूनच उघडले जात आहेत. याचं उत्तर संसदीय मंडळाच्या पुढच्या रचनेतून आपल्याला मिळू शकतं. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांना भाजपच्या संसदीय मंडळात स्थान मिळायला हवं का? आणि जर दोन्ही नेत्यांचा समावेश झाला तर तो भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाचा मोठा संकेत मानायचा का? तुमची मतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकारणाच्या आतल्या घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी मी मराठी कॉमन मॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.